नमस्कार मित्रांनो, नोकरी मित्र या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पॉलिटी या विषयातील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. भारतीय न्यायव्यवस्थेचे दोन मोठे आधारस्तंभ, एक सर्वोच्च न्यायालय आणि दुसरं उच्च न्यायालय. आता या दोन शक्तिशाली संस्थांमध्ये नेमका फरक तरी काय आहे? त्यांचे अधिकार, त्यांचं कार्यक्षेत्र, हे सगळं कसं वेगळं आहे? चला तर मग आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपल्या घटनेत या न्यायालयांना कुठे स्थान दिलंय ते पाहू. मग या न्यायालयांमध्ये न्यायाधीश कसे निवडले जातात आणि ते किती काळ काम करतात ते समजून घेऊ. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे अधिकार काय आहेत आणि शेवटी आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी या सगळ्याचा अर्थ काय हे जाणून घेऊ. चला तर सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, घटनेतील स्थान. कोणतीही संस्था किती पॉवरफुल आहे हे ठरतं तिच्या घटनात्मक पायावर. आणि ह्या दोन्ही न्यायालयांना त्यांची ताकद थेट आपल्या भारतीय संविधानातून मिळते. इथे बघा किती व्यवस्थित विभागणी केली आहे. आपल्या संविधानानं सर्वोच्च न्यायालयासाठी एक संपूर्ण वेगळा भाग म्हणजे भाग 5 दिलाय आणि उच्च न्यायालयांसाठी भाग 6. याचा सरळ अर्थ काय होतो तर या दोन्ही संस्था स्वतंत्र आहेत. त्यांचं अस्तित्व एकमेकांवर नाही तर थेट संविधानावर अवलंबून आहे. आता यांचा दर्जा काय आहे ते समजून घेऊ. सर्वोच्च न्यायालय म्हणजे देशाच्या न्यायव्यवस्थेचं सर्वोच्च शिखर, फायनल अथॉरिटी. त्यांनी दिलेला निर्णय हा शेवटचा असतो आणि देशातल्या सगळ्या न्यायालयांना तो मानावाच लागतो. याउलट उच्च न्यायालय हे राज्याच्या पातळीवरचं सर्वोच्च न्यायालय आहे. म्हणजे एका राज्यापुरतं बोलायचं झालं तर तिथला बॉस म्हणजे उच्च न्यायालय. आता बोलूया त्या व्यक्तींबद्दल जे या न्यायालयांमध्ये बसून न्यायाचं काम करतात, म्हणजेच आपले न्यायाधीश. त्यांची निवड कशी होते, त्यांचा कार्यकाळ किती असतो, चला पाहूया. ही प्रक्रिया खूप इंटरेस्टिंग आहे बघा. दोन्हीकडच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात, पण सल्ला देणारे मात्र वेगवेगळे आहेत. सर्वोच्च न्यायालयासाठी राष्ट्रपती कॉलेजियमचा सल्ला घेतात. या कॉलेजियममध्ये भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर सिनियर जजेस असतात. पण जेव्हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करायची असते तेव्हा राष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश, त्या राज्याचे राज्यपाल आणि त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची सल्लामसलत करतात. ठीक आहे, पण न्यायाधीश व्हायला काय पात्रता लागते? दोन्ही पदांसाठी व्यक्ती भारताचा नागरिक तर असायलाच पाहिजे. पण खरा फरक आहे अनुभवामध्ये. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी एकतर 5 वर्षे उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून किंवा 10 वर्ष वकील म्हणून काम केलेलं असावं. आणि हो, इथे एक स्पेशल क्लॉज आहे. राष्ट्रपतींच्या मते एखादी व्यक्ती खूप मोठी कायदेतज्ञ असेल, म्हणजे डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट, तर त्यांचीही थेट नियुक्ती होऊ शकते. याउलट उच्च न्यायालयासाठी 10 वर्षांची वकिली किंवा 10 वर्षांचा न्यायिक सेवेचा अनुभव लागतो. आता वयाचं गणित बघूया. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या रिटायरमेंटचं वय आहे 65 वर्षे. हा आकडा लक्षात ठेवा. आता बघूया उच्च न्यायालयासाठी काय आहे. आणि ते आहे 62 वर्षे. हा जो 3 वर्षांचा फरक आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्ट 65 आणि हायकोर्ट 62. चला आता येऊया सगळ्यात रंजक भागाकडे. या न्यायालयांकडे नक्की अधिकार तरी काय आहेत, त्यांची पॉवर कुठपर्यंत चालते हे समजून घेऊया. इथे 3 मुख्य अधिकार क्षेत्र दिली आहेत. मूळ अधिकार क्षेत्र म्हणजे जिथे केस थेट दाखल करता येते. केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये काही वाद झाला तर ती केस फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयातच जाऊ शकते. दुसरा आहे अपील अधिकार क्षेत्र, म्हणजे खालच्या कोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज करणं. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अंतिम अपील सर्वोच्च न्यायालयात होतं. आणि तिसरं सल्लागार अधिकार क्षेत्र. हा एक खास अधिकार आहे जो फक्त सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. यानुसार ते राष्ट्रपतींना कायदेशीर बाबींवर सल्ला देऊ शकतात. पण थांबा, आता आपण एका अशा अधिकाराबद्दल बोलणार आहोत जिथे हे सगळं गणित थोडंसं बदलतं आणि गोष्ट एकदम इंटरेस्टिंग होते. तो अधिकार आहे रिट किंवा प्राधिलेख जारी करण्याचा. ही स्लाईड जरा काळजीपूर्वक बघा, कारण इथे एक आश्चर्याचा धक्का आहे. आपल्याला काय वाटतं की सर्वोच्च न्यायालय प्रत्येक गोष्टीत जास्त शक्तिशाली आहे, बरोबर? पण रिट्सच्या बाबतीत उच्च न्यायालयाची ताकद जास्त आहे. कसं ते सांगतो. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय फक्त आणि फक्त मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यावरच रिट जारी करू शकतं. पण कलम 226 नुसार उच्च न्यायालय मूलभूत हक्कांसोबतच इतर कोणत्याही कायदेशीर हक्कांसाठी रिट जारी करू शकतं. याचा अर्थ नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षाही मोठं आहे. आपण आतापर्यंत बऱ्याच टेक्निकल गोष्टी बघितल्या, पण या सगळ्याचा एका सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? हाच प्रश्न आपल्याला या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे घेऊन जातो.
चला तर मग आपल्या शेवटच्या सेक्शनमध्ये बघूया की हे सगळं आपल्यासाठी, देशाच्या नागरिकांसाठी का महत्वाचं आहे. हे खूप छान मांडलं इथे. आपल्या हक्कांसाठी किंवा न्यायासाठी लढताना उच्च न्यायालय हे आपल्यासाठी पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं मोठं व्यासपीठ आहे. बहुतेक मोठ्या केसेस इथेच सुरू होतात आणि इथेच हाताळल्या जातात. पण समजा इथे न्याय मिळाला नाही असं वाटलं, तर मग आशेचा शेवटचा किरण म्हणजेच अंतिम न्यायाचा दरवाजा म्हणजे आपलं सर्वोच्च न्यायालय. आपली लोकशाही टिकवण्यासाठी या दोघांची भूमिका खूप महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालय हे आपल्या संविधानाचं अंतिम रक्षक आहे. ते कायद्याचा खरा अर्थ सांगतात आणि सरकारला त्याच्या मर्यादेत ठेवतात. तर दुसरीकडे उच्च न्यायालय राज्य पातळीवर न्यायव्यवस्था व्यवस्थित चालते की नाही हे बघतं आणि न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनावर नियंत्रण ठेवतं. तर मग शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न, कोणतं न्यायालय जास्त शक्तिशाली आहे? याचा उत्तर इतकं सोपं नाहीये. जर अंतिम निर्णयाचा आणि सत्तेचा विचार केला तर त्यात काहीच शंका नाही की सर्वोच्च न्यायालयच श्रेष्ठ आहे. त्यांचा शब्द शेवटचा असतो. पण नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या बाबतीत विचार केला तर आपण पाहिल्याप्रमाणे रिट अधिकार क्षेत्रामुळे उच्च न्यायालयाची पोहोच खूप जास्त आहे. त्यामुळे खरंतर दोन्ही न्यायालये आपापल्या जागी प्रचंड महत्त्वाची आणि शक्तिशाली आहेत. आशा आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्यातील फरक या विश्लेषणातून आपल्याला स्पष्टपणे समजला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.